मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पाटीलच्या हातातून ते सगळे डॉक्युमेंट्स खाली पडलेले असतात आणि तेथे जी स्कूटी उभी असते ना, त्या स्कूटीच्या मधोमध हेच प्रियाचा आता दाखला पडलेला असतो। त्यावेळी आता अर्जुन त्याच्याकडे बघत राहतो, पण त्याला लवकरात लवकर ओळखू येत नाही नक्की कुणाचा आहे हे। तो ते उचलणार तेवढ्यातच पाटीलचं लक्ष तेथे जातं आणि मग लगेचच तो स्वतःजवळ ते घेत आता अर्जुनला म्हणतो की साहेब, तुम्ही का त्रास करून घेताय, मी उचलतो अहो, असं म्हणून तो पटकन स्वतःकडे ते डॉक्युमेंट्स घेतो। त्यानंतर चैतन्य सुद्धा काही डॉक्युमेंट्स आता पाटीलकडे देतो आणि तुम्हाला काही लागलं तर नाही ना असं विचारतो। तेव्हा पाटील म्हणतो नाही, ओके, मी ठीक आहे। त्यानंतर इकडे आता अस्मिता हॉलमध्ये बसलेली असते, तेव्हा सायली लगेचच दुधाचा ग्लास भरून घेऊन तिच्याकडे येते आणि तिला सांगणार असते की हे एवढं दूध ना आता पिऊन घ्यायचंय, पण ती सांगायच्या आतच अस्मिता लगेचच ते दूधसुद्धा पिऊन घेते। तेव्हा सायलीला आश्चर्याचा धक्काच बसतो। तर थँक्यू असं दूध संपवल्यानंतर अस्मिता म्हणते, सायली हसते आणि म्हणते, अरे देवा, तुम्ही तर अगदी निमूटपणे दूधसुद्धा संपवलं, कमाल आहे ना, म्हणजे एक फोन काय आला आणि तुमचा मूडच बदलून गेला। तेव्हा मैत्रिणीचा फोन होता का असं सायली विचारते। तेव्हा अस्मिता तिला आपल्याजवळ बसवते आणि म्हणते, अगं हो, सानिकाचा फोन होता, माझ्या कॉलेजची ती फ्रेंड आहे, पण तुला कसं समजलं ग की मी फोनवर मैत्रिणीशीच बोलत होते। सायली म्हणते, तुम्ही आलात तेव्हा किती चिडचिड करत होतात आणि आता बघा बरं, तुमच्या चेहऱ्यावर किती हसू आहे, आणि तुम्हाला सांगू, ही जादू ना फक्त एक मैत्रीणच करू शकते। तेव्हा अस्मिताला आनंदच होतो। त्यानंतर ती सायलीला विचारते, काय ग, तुझी अशी कोणती मैत्रीण आहे का? मग आता सायली म्हणते, तशी मैत्रीण तर कुसुमताई आहेच ना, पण आम्ही कधी तुमच्यासारखं असं सिनेमाला किंवा फिरायला कधीच नाही गेलो हो, पण बाजारामध्ये आम्ही नक्कीच जायचो हा, बांगड्या आणि टिकल्या घ्यायला, कारण तेवढाच काय तो विरंगुळा। तेव्हा आता लगेचच अस्मिता विचारते, अगं पण कॉलेजची कुणीतरी असेल ना मैत्रीण? तेव्हा सायली खुळकन हसते आणि विचारते, काय कॉलेजची? मग आता सायली सांगू लागते, अस्मिता ताई, अहो 11वीत असल्यापासून मी छोट्या छोट्या नोकऱ्या करतच होते आणि 12वीला तर अगदी कॉलेजच सोडावं लागलं, कारण माझी पूर्णवेळ नोकरी होती, कारण आश्रम कसा चालवायचा ना हेच सगळे प्रश्न डोक्यात असायचे। कसली मैत्री आणि कसलं काय, असं म्हणून सायली आपल्या त्या आठवणी सांगते। तेव्हा आता अस्मिताला खूपच वाईट वाटतं। तेव्हा आले हा असं म्हणून लगेचच आता सायली तेथून जाऊ लागते। त्यामुळे आता अस्मिता विचारते, माझी मैत्रीण होशील? तर दुसरीकडे नागराज नाश्ता करत असतो। तेव्हा आता प्रिया तेथे येते आणि गुड मॉर्निंग काका असं अगदी उत्साहातच म्हणते। तेव्हा काय पार्टी बदलली की काय असं ती पुन्हा विचारते। तेव्हा तो म्हणतो, म्हणजे? मग आता ती म्हणते, काही नाही हो, तुमचा तो जवळचा मित्र अगदी माझ्या जीवावरच उठलाय, अगदी हॉस्पिटलमध्ये शिरून जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही काय केलं तर माझ्या बाजूने बोललात आणि त्या अर्ध्या मेंदूला सुद्धा अगदी पटवून देत होतात आपल्या तन्वीला, अगं घरात येऊ देत। मला सांगा, आता महिपतने तुम्हाला सुद्धा लात घातली की काय? त्यानंतर नागराज आता इकडे तिकडे कोणी आहे की नाही हे चेक करतो आणि हळूच म्हणतो, कसं आहे ना प्रिया बाळा, अगं तुझा जन्मही झाला नव्हता त्याच्या आधीपासून मी आणि महिपत एकमेकांचे मित्र आहोत आणि आम्हाला एकमेकांची एवढी सिक्रेट्स माहीत आहेत ना की आमच्यापैकी एक कोणी गचकल्याशिवाय आमची मैत्री ही संपणार नाही, आणि तुझ्या दुर्दैवाने आम्ही दोघेही अजून जिवंतच आहोत, हो की नाही? असं म्हणून आता नागराज प्रियाला डिवचतो। इकडे सायलीला आता खूप आनंद होतो। ती आता अस्मिताकडे धावतच येते आणि म्हणते, अस्मिता ताई, कसं सांगू तुम्हाला, अहो कसं सांगू तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही मला नवीन कपडे घालून तयार केलं ना, त्याच दिवशी मला तुमच्याबरोबर बोलायचं होतं आणि त्याच क्षणी मला असं वाटलं होतं की आपल्या आयुष्यात ना अशी एखादी मैत्रीण असायलाच हवी। अहो म्हणजे कुसुमताई तर आहेच, पण अशी एक मैत्रीण जी माझ्या वयाची असेल आणि मी जिच्याशी मनातलं सगळं काही बोलू शकेल आणि तीही अगदी समजू शकेल मला। असं सांगत असताना सायलीच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू येतात। आता सायली लगेचच मैत्रीचं प्रतीक असलेलं पिवळ्या गुलाबाचं फूल
अस्मिता समोर पकडते आणि विचारते, माझ्यासाठी ती मैत्रीण नक्कीच बनाल तुम्ही? तेव्हा अस्मितालाही आनंद होतो आणि तिच्याही डोळ्यातून पाणी येतं. खरं तर ते तिच्यासाठी आनंदाश्रू असतात. मग आता विमल सुद्धा त्या दोघींकडे बघत असते आणि तिलाही आता तेवढाच आनंद होतो. इकडे सायली आणि अस्मिता या दोघीही एकमेकींना अगदी घट्ट मिठी मारतात आणि दोघीही आता मैत्रिणी होतात. तर दुसरीकडे आता प्रिया विचारते, मला घरात येण्यामागे तुम्ही जी मदत केली त्यामागे नक्कीच तुमचा काहीतरी प्लॅन असेल ना? तेव्हा नागराज म्हणतो, ऑफकोर्स प्लॅन आहेच, आणि तसंही तुला सांगायला मी काय घाबरतो की काय? कारण एकदा का तुला असं पिंजऱ्यात पकडलं तर तुझ्यावर ऑच ठेवायला आम्हाला सोपं जाईल ना. मग संधी मिळताच अगोदर तुझे पंख छाटणार आणि मग तुझी मान सुद्धा छाटणार. तेव्हा प्रिया विचारते, काय हो, माझी मान छाटणं एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? तेव्हा नागराज म्हणतो, हो अगदी सोपंच आहे, कारण आम्ही जेव्हा अशी सुरी चालवू ना तुझ्यावर तेव्हा अजिबात आवाज होणार नाही. डोंट वरी, कारण मी आणि महिपतने या सुरीला अगोदरच धार करायला सुरुवात सुद्धा केली आहे. आता फक्त आणि फक्त एकच वार, तुझा जीव न घेता तुझा खेळ कायमचा खल्लास. तेव्हा नागराजच्या या धमकीला प्रिया घाबरते आणि मनातच विचार करते की हा नक्की कसला वार करणार आहे आणि हे दोघे असे कुठल्या सुरीला नक्की धार लावतायत आणि याचा व महिपतचा प्लॅन तरी काय आहे. दुसरीकडे लगेचच आता सावंत इन्स्पेक्टर हे अर्जुनला भेटतात आणि म्हणतात की मी वकील हवालदाराला कामाला लावलं होतं आणि आमच्या फाईलमध्ये तुमच्या मिसेसबद्दल काहीही असतं तर नक्कीच सापडलं असतं, पण त्यांच्याबद्दल खरंच कुठलीही मिसिंग कंप्लेंट आलेली नाहीये, हे मात्र नक्कीच. तर दुसरीकडे पाटील हवालदार असतो त्याचं सगळं बोलणं ना आता नागराज आणि महिपतने रेकॉर्ड केलेलं असतं. तो त्याच्या बायकोला सांगत असतो की तुला आपल्या खोलीमध्ये AC लावायचा आहे ना गं, तर आत्ता लगेचच आपण लावून टाकू. अगं हो, आणि तुला एक सोन्याचा नेकलेस सुद्धा करू, कारण आपल्याला ना लॉटरी लागली आहे. लॉटरी ही महिपत शिखरे नावाची बंपर लॉटरी. महिपत शिखरेला हवी असणारी सर्व माहिती माझ्याकडे आहे, पण मोबदला घेतल्याशिवाय मी त्याला ती माहिती पुरवणारच नाही आणि जोपर्यंत मालामाल होत नाही ना तोपर्यंत सगळं काही लपवून ठेवणार. आता हेच सगळं पाटीलचं बोलणं रेकॉर्ड करून महिपतने ठेवलेलं असतं आणि तेच रेकॉर्डिंग तो स्वतः त्या पाटलाला दाखवत असतो, ऐकवत असतो. त्याचबरोबर पाटील आता फासावर लटकवलेला असतो आणि पूर्णपणे घाबरलेला असतो, कारण नुसती रशी ओढली तर मला फास लागणार या भीतीने पाटील अगदी थरथर कापत असतो. नागराज आणि महिपत हे दोघेही आता तेथे बसलेले असतात. त्यावेळी आता महिपत विचारतो, काय रे, मालामाल व्हायचंय का पाटील तुला? काय रे महिपत शिखरे, बंपर लॉटरी का? असं म्हणून महिपत आता लगेचच उठतो आणि पाटील जवळ येतो. त्यानंतर चवताळूनच महिपत विचारतो, काय रे, तुला AC लावायची का घरात? AC? अरे कुणाच्या पैशाने लावायची? तर महिपत शिखरेच्या पैशाने लावायची आहे का? आणि मग काय आपलं घर एकदम गारगार गारगार होईल ना आणि आपण त्या गारगार घरातच सगळं काही करत जाऊ, असंच म्हणाला ना तू तुझ्या बायकोला? अरे मला सांग, बायकोला नेकलेस घेणार का तू? तो सुद्धा माझ्या पैशाने घेणार आणि माहिती लपवून ठेवणार, गारगार होणार, असं म्हणून आता महिपत खूप चिडलेला असतो. तर पाटील अक्षरशः थरथर कापत असतो. मग त्यानंतर आता त्याला असं बाटल्यांवर उभं केलेलं असतं आणि वर फास लटकवलेला असतो. तेव्हा हे बघ, असं म्हणून आता महिपत बंदूक काढतो आणि म्हणतो, एक जरी बाटली मी उडवली ना तरी तू लटकणार, अरे फासावर लटकणार. मग तुला ना असं एकदम गारगार वाटेल आणि तुझी बॉडी सुद्धा एकदम थंडगार होणार आणि तुझी थंडगार बॉडी बघून तुझी बायको सुद्धा होणार थंडगार. आणि दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये काय बातमी येणार? हवालदार पाटील आणि त्याच्या बायकोनं गळफास लावून केली आत्महत्या. तेव्हा पाटील आता खूपच घाबरतो आणि म्हणतो, नाही साहेब, मी असं परत नाही करणार कधी, जाऊ द्या ना मला, प्लीज जाऊ द्या ना. तेव्हा जाऊ द्या कसं, कारण तू आमचा ना पाहुणा आहेस, पाहुणा, असं महिपत म्हणतो. आणि तसंही पाहुण्यांचा पाहुणचार केल्याशिवाय आम्ही जाऊ देत नसतो, हो की नाही नागराज शेठ? तेव्हा नागराज म्हणतो, हो हो बरोबर आहे, तुझं बरोबर आहे. तर आता पाटील प्रचंड असा घाबरलेला असतो. काय करावं, महिपतच्या तावडीतून कसं सुटावं त्याला कळत सुद्धा नसतं. दुसरीकडे चैतन्य अर्जुनला विचारतो, काय रे अर्जुन, तुला असं का वाटतं की सायली वहिनी हरवलीच असेल? म्हणजे आता तू बघ ना, जी मुलं अशा आश्रमामध्ये वाढतात त्या पालकांना ना मुलं नको असतात म्हणून ते आश्रमाजवळ त्या दाराजवळ सोडून जातात, पण अशा गोष्टीमध्ये मिसिंग कंप्लेंट कुणी करणारच नाही ना अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू लहान बाळांबद्दल बोलतोस चैतन्य, कारण कुसुमताई
अरे असं म्हणाली की जेव्हा सायली आश्रमात आली होती ना तेव्हा ती जरा मोठी होती आणि अगदी पूर्णपणे ट्रॉमामध्येच होती, म्हणून मला असं वाटलं कदाचित ती हरवली असेल आणि तिच्या आईवडिलांनी मिसिंग कंप्लेंट सुद्धा केली असेल. तेव्हा आता सावंत इन्स्पेक्टर हे सुद्धा या गोष्टीचा खूप वेळ विचार करत असतात आणि अर्जुनसुद्धा व चैतन्यसुद्धा, पण त्यांना काही उत्तर सापडत नसतं. इकडे आता महिपतने जणू धिंगाणाच घातलेला असतो. तो पाटल्याला मारायची सारखी सारखी भाषाच करत असतो आणि नागराजला म्हणतो की ओ नागराज शेठ, कुठल्या बाजूची फोडू हो ही बॉटल, जेणेकरून आता बॉटल फोडल्यानंतर लगेचच पाटीलचा जीव जाईल. तेव्हा आता गन रोखूनच त्या बॉटलवर महिपत असतो. तर नागराज म्हणत असतो उजवी फोडा डावी फोडा, उजवी फोडा डावी फोडा, असं त्यांचं बोलणं सुरू असताना पाटील अक्षरशः घाबरतो आणि त्याला घाम फुटतो. मग आता तेव्हा बंदुकीतून गोळी सुटणार तेव्हाच पाटील म्हणतो पोलीस रेकॉर्ड सापडलाय मला साहेब, पोलीस रेकॉर्ड सापडलाय मला. असं म्हटल्याबरोबरच नागराज आणि महिपत दोघेही आता एकमेकांकडे बघतच राहतात. मग आता महिपत लगेचच गन खाली घेतो आणि म्हणतो गजा पुढे ये रे जरा, आणि लगेचच त्याच्या पाटलाच्या खिशातून तो रेकॉर्ड काढ. मग कुठे गजा आता पुढे येतो आणि पाटीलच्या खिशातून प्रियाचा सगळा पोलीस रेकॉर्ड काढतो. तर आता प्रियाचा पोलीस रेकॉर्ड हा महिपतकडे दिल्यानंतर नागराज विचारतो काय रे एवढ्या लहान मुलीचा रेकॉर्ड तुला कुठे सापडला. आता घाबरतच पाटील सांगू लागतो, सगळं खरं खरं सांगत असतो की अहो काय झालं, ही जेव्हा मुलगी लहान होती ना तेव्हा हिने चोरी केली होती आणि ज्या व्यक्तीची चोरी केली होती ना त्याच व्यक्तीने हिच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली होती आणि त्याच तक्रारीचा अर्ज मी इकडे घेऊन आलोय. अशा मुलांना ना बालसुधार गृहात पाठवलं जातं, पण ही मुलगी ना त्या अगोदरच पळून गेली. तेव्हा महिपत धक्क्यानेच विचारतो काय पळून गेली एवढ्या लहानपणी. तेव्हा पाटील म्हणतो हो अहो साहेब, यानंतर ना तिचा कोणताही पोलीस रेकॉर्ड नाही आहे, ती जगली का वाचली हे खरं खरं काहीच माहीत नाही. तेव्हा महिपत चवताळतो, उठतो आणि म्हणतो जगली ना रे पाटील, जगली आणि येऊन बसली आमच्या उरावर, अगदी आमच्या दोघांच्याच उरावर येऊन बसली आणि आमचं जगणं मुश्किल करून टाकलं तिने. आता मला सांग पाटील, हे बघ ती जेव्हा लहानपणी हरवली तिच्या घरच्यांनी पोलीस स्टेशनामध्ये जाऊन तक्रार केलीच असेल ना की आमची अमुक तमुक मुलगी हरवली आहे म्हणून. तेव्हा पाटील म्हणतो साहेब सगळ्या मिसिंग कंप्लेंटच्या मी फाईल चेक केल्या, पण ती पोरगी हरवल्याची तक्रार कुठे सुद्धा नाही आहे हो. तेव्हा नागराज म्हणतो अरे जा ना मग आता शोध ना पुन्हा एकदा सगळ्या फाईलचा. त्यावेळी आता पाटील म्हणतो हो हो ओ दादा सोडा ना, दादा सोडा ना, अशी तो रिक्वेस्ट करत असतो, गळ्याचा गळफास सोडायला सांगत असतो. तेव्हा महिपत म्हणतो ये बाबा, हे बघ मी सांगितल्याशिवाय तुला कोणी इथे सोडणार नाही. मग असं म्हणून तो त्याला धमकावतो, यावेळी जर अशी गद्दारी केली तर बाटली तुझ्या पायाखाली नसेल, बाटली तुझ्या, असं म्हणून त्याला मारण्याची तो भाषा करतो. इकडे आता सावंत इन्स्पेक्टर म्हणतात की मिसिंग कंप्लेंटच नाही आहे अर्जुन सर, मग तुमच्या मिसेसच्या आईबाबांपर्यंत पोहोचण्याचे सगळेच मार्ग बंद आहेत. तेव्हा अर्जुन आता कोणत्या पद्धतीने पुरावा शोधता येईल याचा विचार करत असतो आणि चैतन्यसुद्धा. तर दुसरीकडे अस्मिता सायलीला कॉल करते आणि विचारते काय गं कुठे आहेस तू. तेव्हा सायली आता मार्केटमध्ये आलेली असते. ती म्हणते हो मार्केटमध्ये आली आहे, जरा भाज्या संपल्या होत्या त्या घ्यायच्या होत्या आणि बारीक सारीक सामानसुद्धा घ्यायचं होतं म्हणून आली आहे. का तुम्हाला काही आणायचं आहे का हो अस्मिता ताई, असं ती विचारते. अस्मिता म्हणते नाही गं तू घरात नाही दिसली ना कुठे म्हणून विचारलं. पण काय गं तुझं काय सुरू असतं बघावं, जेव्हा कामच करत असतेस तू मग बाकी काही करायला वेळ मिळतो की नाही तुला. तेव्हा सायली विचारते आता बाकी काय करायचं आहे. तेव्हा अस्मिता हसते आणि म्हणते आता बाकी तू घरी ये मग मी तुझ्याबरोबर बोलते. मग प्रताप आणि कल्पना देखील तेथे बसलेले असतात. तेव्हा अस्मिता म्हणते सायली ना मम्मा बघावा तेव्हा काम करत असते अर्जुनसाठी, स्वतःसाठी कधी वेळ काढते की नाही काय माहीत. तेव्हा कल्पना म्हणते आणि तसं तिच्या मनातही येत नसेल. तेव्हा अस्मिता म्हणते पण माझ्या मनात आलंय ना आता, कारण अर्जुन आणि सायली घरात असतील तेव्हा सारखं कोणी ना कोणी घरात असतंच ना. मग एक काम करूया आपणच गायब होऊयात, म्हणजे त्या दोघांना ना प्रायव्हसी मिळेल, कारण आपण जर घरात नसलो ना ते दोघे एकमेकांना वेळ तरी देतील. आणि तसंही खूप दिवस झाले आहेत माझ्या सासूबाईंना दोघांनाही घरी बोलवतायत. आपण आता माझ्या घरी जाऊया आणि पूर्ण दिवस तिथे काढूयात, कारण अर्जुन कोर्टातून घरी आला, सायली मार्केटमधून घरी आली, मग त्यांना डिस्टर्ब करायला घरात कोणीही नसेल. मग आता विमलला ती बोलवते,
तेव्हा हो ताई बोला ना असं विमल म्हणते. मग एक काम कर ना, तू सुद्धा चल ना माझ्याबरोबर सासरी असं अस्मिता म्हणते. तेव्हा विमल म्हणते मला केव्हापासून माझ्या बहिणीच्या घरी जायचे, मग मी जाऊ तिकडे. तेव्हा ठीक आहे असं आता अस्मिता म्हणते. तेव्हा प्रताप म्हणतो चला ठरलं तर मग आपण लगेच निघूयात. तेव्हा कल्पना म्हणते हो निघूयात की. तेव्हा चला मी पटकन साडी चेंज करून येते असं कल्पना म्हणते. विमल म्हणते सायलीताई येईपर्यंत मी पटकन सगळी कामंसुद्धा उरकून घेते, म्हणजे कसं घराला असं कुलूप लावायला सुद्धा नको. तेव्हा कल्पना म्हणते हो बरोबर आहे. मग आता अस्मिता म्हणते पण तू सायलीकडे चुगली करू नकोस हा, आम्ही हे सगळं केलंय म्हणून. त्यानंतर सगळेजण आपापल्या कामाला लागतात. दुसरीकडे आता प्रिया ही पुन्हा नागराजच्या रूममध्ये येते. तेव्हा नागराज म्हणतो अरे या या मॅडम या, असं बऱ्याच दिवसांनी आमच्या खोलीत आलात, बसा बसा मॅडम बसा. तेव्हा प्रियासुद्धा काही कमी नसते. ती म्हणते कसं आहे ना नागराज काका, असं खोटं स्वागत करण्याची काही गरज नाही, हे माझं घर आहे, तसंही माझ्या खोलीतून उठून मी तुमच्या खोलीत आले बस एवढंच. तेव्हा नागराज डोळे मोठे करतो आणि विचारतो काय माझं घर माझी खोली? मला सांग प्रिया एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून ग तुझ्यात? कारण तो तुझा बाप तुझ्याकडे अक्षरशः डुंकूनही बघत नाही आणि त्या आईने जबरदस्ती तुला घरात घेतलंय खरं, पण एक शब्द देखील तुझ्याबरोबर बोलत नाही. आणि दादा वहिनीला समजलं की खरी तन्वी तू नाहीये. तेव्हा प्रिया म्हणते गप्प बसा ना जरा, गप्प बसा. अहो काय करताय, कुणी ऐकलं तर, जरा हळू बोला ना असं रागातच ती म्हणते. तेव्हा नागराज म्हणतो मी जरीही हळू बोललो तरीही सत्य लपून अजिबात राहणार नाहीये, कारण आज ना उद्या खरं सगळ्यांना कळणार म्हणजे कळणारच. अगं असं लपून नाही राहत, काहीच लपून राहणार नाही. तेव्हा मला काही घाबरवताय का काय असं प्रिया विचारते. आणि माझं सत्य सगळ्यांसमोर आणण्याचा विचार जरी केलात ना तरीही माझ्याकडचा तो व्हिडिओ ना अख्ख्या जगाला दाखवेन अशी प्रिया भीती दाखवते. तेव्हा नागराज विचारतो काय ग, किती दिवस अशी व्हिडिओच्या जीवावर उड्या मारणार आहेस तू? ऑलरेडी तू महिपतच्या त्या ट्रॅपमध्ये अडकली आहेस, कारण एकीकडून महिपतने घेरले, दुसरीकडून अर्जुनने घेरलंय. मग आता प्रिया विचारते काय हो आजकाल ही नॉनसेन्स बडबड करायला लागला आहात? हा पिंजरा काय, ट्रॅप काय, सुरी काय? आता मला सांगा तुम्ही नक्की काय करणार आहात? तेव्हा नागराज आता म्हणतो ऑलरेडी करून झालंय. तर आता प्रिया अजूनच घाबरते. इकडे आता पाटील हा लगेचच अजून मिसिंग कंप्लेंट प्रियाची केली आहे की नाही हे शोधू लागतो. सगळे डॉक्युमेंट्स आता एक एक करून अगदी डोळे मोठे मोठे करून तो आता ते शोधत असतो, पण त्याला काही सापडत नसतं. इकडे महिपतच्या जीवाला अगदी घोर लागलेला असतो. हा पाटील हवलदार तिकडे गेलाय खरं, पण त्याला एक मिसिंग कंप्लेंट शोधायला एवढा टाईम का लागतोय बरं? हा नक्की काय करत असेल ना काय माहीत, असा विचार करत त्याला चैनच पडत नसते. तेव्हा लगेचच आता रागात तो पाटलाला कॉल करतो आणि म्हणतो पाटला, एक बाई शोधायला एवढा टाईम लागतो का रे तुला? अरे सापडली का ती बाई? तेव्हा त्या पोरीबद्दल मला थोडीफार माहिती मिळाल्याचं पाटील सांगतो. आता तिचा पत्ता ना 1-2 दिवसामध्ये मी देतो. मग महिपत रागात म्हणतो आज रात्री त्या बाईचा पत्ता हवाय मला. हे बघ, हा महिपत शिखरे पाताळात लपून बसलेल्या माणसाला सुद्धा शोधून काढतो आणि तुला जर जमणार नसेल तर तसं सांग, पुढचं मी बघतो. तेव्हा पाटील घाबरून म्हणतो ठीक आहे साहेब, देतो ना मी. इकडे नागराज म्हणतो प्रिया कदाचित तुला माहीत नसेल, पण जेव्हा तू जेलमध्ये होती ना तेव्हा अर्जुन हा सायलीच्या खऱ्या आईबाबाला सुद्धा शोधत होता. मग काय झालं, ती बातमी ना आमच्यापर्यंत पोहोचली. मग आम्ही काय केलं असं म्हणून नागराज त्याने आणि महिपतने केलेला सगळा प्लॅन आता प्रियाला सांगतो की कशा प्रकारे त्या सायलीच्या फोटोच्या जागी तुझा फोटो आम्ही लहानपणीचा चिकटवला आणि अर्जुनच्या बाबतीत खूप मोठा गैरसमज आम्ही केलाय. तेव्हा आता प्रिया खूप घाबरते आणि विचारते काय हो, म्हणजे तुम्ही अर्जुनला माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचवणार आहात का? तेव्हा नागराज म्हणतो करेक्ट, अगदी करेक्ट. आता बघ ना, एखाद्या मुलीला तिचे खरे आईवडील सापडणार आहेत असं म्हटल्यावर किती आनंद झाला असता, पण तुझ्यासाठी तुझे आईवडील सापडणार हा खरंच खूप मोठा धोका आहे. तेव्हा प्रिया मनातच विचार करते हा महिपत आणि नागोबा माझं नाक आणि तोंड बंद करायला निघाले आहेत, परंतु मी तन्वी नाहीये ते पुरावे तर 2 आठवड्यांमध्ये आहेत. दुसरं म्हणजे महिपतच्या घरी आणि एक म्हणजे अन्नपूर्णा निवासमध्ये माझ्या खोलीत आहे. पण आता काहीही करून ती दोन्हीही ताब्यात घ्यायलाच हवी असं आता प्रिया ठरवते. तर दुसरीकडे सायली आता घरी येते. जरा अंधारच पडलेला असतो. तेव्हा विमलला ती विचारते काय हो विमलताई,
अजून बाबा घरी आले नाही आहेत का फॅक्टरीमधून, आणि वरच्याही खोलीत उजेड दिसत नाही, आई बाहेर गेल्यात का? मग आता विमल पुढे येते आणि म्हणते साहेब आणि वहिनी ना अस्मिताईंच्या घरी गेले आहेत. तेवढ्यातच अर्जुन सुद्धा आता तेथे येतो. मग सायली विचारते हो अचानक कसे गेले, बरे आहेत ना त्यांच्या घरी सर्वजण? तेव्हा विमल म्हणते हो तसं बरं आहेत सगळेजण. अहो काय झालं ना, अस्मिताईंच्या सासूबाई वहिनींना कधीपासून घरी या असं म्हणत होत्या. तेव्हा अर्जुन म्हणतो की दॅट्स व्हेरी बॅड अगं विमल. आता अस्मिताईंच्या सासूबाईंनी मला नाही बोलवलं, इट्स ओके, पण सायलीला सुद्धा नाही बोलवलं. आय डोंट लाईक इट. मग आता विमल म्हणते आता हे मला कसं माहीत असेल? तेव्हा विमल म्हणते ऐका ना सायलीताई, मी ना चालले माझ्या बहिणीच्या घरी, उद्या सकाळपर्यंत लवकर येईल मी. सायली आता विचारते हे कधी ठरलं? विमल म्हणते मगाशीच ठरलं, मगाशीच ती मला म्हणाली ये अगं, मग म्हटलंय जावं तिच्याकडे. मग आता विमल तिथून गेल्यानंतर सायलीला कोडं सुटतच नसतं. ती म्हणते मला कळतच नाही अचानक हे सगळे असे गायब का झाले असतील. मग आता सायली म्हणते त्यांनी मला तरी सांगायचं ना, मलाही जायचं होतं अस्मिताईंच्या सासूबाईंना भेटायला. तेव्हा अर्जुन म्हणतो हा खूप मोठा गुन्हा आहे मिलॉर्ड, कारण मिसेस सायली अर्जुन सुभेदारला न घेऊन जाणं, आता सगळ्या सुभेदारांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे. तर दुसरीकडे प्रिया आता घाबरलेली असते. नागराज तिच्याजवळ जातो आणि विचारतो काय ग कसला विचार करतेयस एवढा? अच्छा आता अर्जुनच्या हातापाया पडण्याचा का, त्याच्यासमोर गयावया करण्याचा का, की पुन्हा सुभेदारांच्या घरात जाण्याचा? पण आत्ता लगेच नको जाऊस कारण आता सुभेदारांच्या घरी कोणीही नाहीये, कारण प्रताप वहिनी अर्जुन सायली ना सगळे बाहेर गेलेत. मगाशी प्रतिमा वहिनी कल्पना वहिनींबरोबर बोलत होती ना फोनवर, तेव्हा मी ऐकलं. तेव्हा आता कशा प्रकारे मी प्रतिमा वहिनी आणि कल्पना वहिनींचं बोलणं ऐकलं. सगळं काही आता नागराज प्रियाला सांगतो आणि तिला अक्षरशः वाटच मोकळी करून देतो की घरी कुणी नाही म्हटल्यानंतर तू तेथं गाठोडं शोधायला जाऊ शकतेस, कारण या भामट्या प्रियाच्या डोक्यात काय चाललंय ना ऑलरेडी याचा सुगावा नागराजला लागलेला असतो. प्रिया मात्र या गोष्टीचा विचार करत राहते. तेव्हा ती मनात विचार करते म्हणजे मला आत्ताच अन्नपूर्णा निवासात जायला हवं, कारण महिपतच्या घरात घुसून माझं गाठोडं घेण्याऐवजी माझ्या घरात घुसून सायलीचं गाठोडं नक्कीच घेता येईल, कारण आजूबाजूच्या कोणीही मला बघायला नको. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये सायली अर्जुनला म्हणते तन्वीकडून माझ्या गाठोड्याचा ठाव ठिकाणा जर शोधायचा असेल तर एकच मार्ग आहे असं म्हणून ती त्याच्या कानात एक प्लॅन सांगते. अर्जुन म्हणतो ठरलं तर मग. तेव्हा अर्जुन लगेचच आता प्रियाला फोन करतो आणि म्हणतो की हे बघ सायलीचं गाठोडं तू कुठं ठेवलं हे मला माहीत आहे. त्यानंतर प्रिया घाबरते आणि लगेचच आपल्या इकडे रूममध्ये येऊन ते गाठोडं शोधू लागते. तिला ते सापडत नाही. तर आता तिच्या हातातून एक पॉटच खाली पडतो, त्यामुळे आता मोठा आवाज होतो. प्रिया आता घाबरते, कुठे पळावं तिला सुचत नसतं. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.